एका पालकाने मला खूप अस्वस्थ होऊन विचारलं, माझा मुलगा मोबाईल दिला नाही की जेवतच नाही, मी काय करू? तो तासनतास एका जागी बसून राहतो आणि फोन मागितला की अंगावर धावून येतो. मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला, तो जन्माला आल्या आल्या नर्सकडे मोबाईल मागत होता का? उत्तर होतं, अर्थातच नाही. मित्रांनो, आज आपल्या घरात मोबाईल हा फक्त संपर्काचे साधन राहिलेला नसून तो मुलांसाठी एक डिजिटल अंमली पदार्थ झाला आहे. सर्वात धक्कादायक वास्तव हे आहे की हे व्यसन मुलांनी स्वतःहून लावून घेतलेलं नाही, तर आपण आपल्या सोयीसाठी, त्यांना शांत ठेवण्यासाठी किंवा स्वतःच्या कामात व्यत्यय नको म्हणून त्यांना हे खेळणं दिलं. पण आता वेळ रडण्याची किंवा पश्चात्ताप करण्याची नाही, तर जाणीवपूर्वक कृती करण्याची आहे. स्मार्ट पेरेंटिंग या विशेष सिरीजच्या दुसऱ्या भागात आज आपण मुलांचा हट्टीपणा आणि मोबाईलचं भयंकर व्यसन यावर अत्यंत शास्त्रशुद्ध आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत. आर्यनची केस स्टडी एक सत्य कथा सांगते, जी कदाचित तुमच्याही घरची असू शकते. 6 वर्षांचा आर्यन, दिसायला अतिशय गोंडस पण स्वभाव कमालीचा हट्टी. जेवताना फोन हवा, खेळायला गेल्यावर फोन हवा, अगदी झोपतानाही त्याला गाणी ऐकायला फोन लागायचा. एकदा त्याच्या वडिलांनी ठामपणे फोन काढून घेतला तर आर्यनने चक्क आरडाओरडा करून स्वतःचं डोकं भिंतीवर आपटायला सुरुवात केली. त्याचे आईबाबा इतके घाबरले की त्यांनी तातडीने पुन्हा फोन त्याच्या हातात दिला. जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना एक महत्त्वाचं मानसोपचारशास्त्र सांगितलं. आर्यन हट्टी नाहीये, तर तो एक बुद्धिमान ऑपरेटर आहे. त्याला हे पक्क समजलंय की ठराविक पातळीपर्यंत रडल्यानंतर किंवा स्वतःला इजा करून घेण्याचं नाटक केल्यानंतर माझे आईबाबा गुडघे टेकतात. लक्षात घ्या, जेव्हा आपण मुलांच्या या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडतो तेव्हा आपण त्यांना ही शिकवतो की चुकीच्या मार्गाने हट्ट केला की हवी ती गोष्ट मिळते. आपण शांततेसाठी जे शॉर्टकट शोधतो तेच पुढे जाऊन मुलांच्या व्यक्तिमत्वासाठी लाँग टर्म समस्या बनतात. आर्यनसारखी मुलं बाहेरच्या जगात गेल्यावर नाही हा शब्द पचवू शकत नाहीत, ज्यातून डिप्रेशन आणि चिडचिड वाढते. सायन्स काय सांगतं? डिजिटल आगीचे परिणाम. चला थोडं विज्ञानाकडे वळूया. मोबाईलच्या स्क्रीनवर जेव्हा रंगीबेरंगी चित्र, वेगवान ग्राफिक्स आणि मजेशीर आवाज येतात तेव्हा मुलांच्या मेंदूत डोपामाइन नावाचं फील गुड रसायन प्रचंड प्रमाणात स्रवतं. हे अगदी ड्रग्जसारखं काम करतं. जेव्हा तुम्ही अचानक फोन काढून घेता तेव्हा त्या रसायनाची पातळी खाली येते आणि मुलाला अक्षरशः विड्रॉवल सिम्पटम्स जाणवतात, जसे की हात थरथरणे, घाम येणे किंवा टोकाची चिडचिड करणे. याला डिजिटल कोकेन असंही म्हटलं जातं. या व्यतिरिक्त जास्त वेळ मोबाईल पाहिल्यामुळे मुलांची प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ही मेंदूची बाजू नीट विकसित होत नाही, जी निर्णय घेण्याची आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता ठेवते. एक गोष्ट लक्षात ठेवा, बिल गेट्स असोत किंवा स्टीव्ह जॉब्स, ज्यांनी जगाला तंत्रज्ञान दिलं, त्यांनी स्वतःच्या मुलांना 15-16 वर्षांपर्यंत साध्या स्मार्टफोनला स्पर्शही करू दिला नाही. मग आपण मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांच्या कोवळ्या हातांत ही आग का लोटतोय? केवळ मुलाला शांत ठेवण्यासाठी आपण त्याचं भविष्य धोक्यात घालत आहोत का? 5 स्टेप मास्टर फॉर्म्युला, मुक्तीचा मार्ग. आता आपण प्रत्यक्ष उपायांकडे वळूया. हे 5 नियम आजपासून म्हणजे आजच्या आजपासूनच लागू करा. 1. कोल्ड टर्की पद्धत नको. एकदम फोन बंद केला तर मूल बंड करेल. त्याऐवजी वेळ हळूहळू कमी करा. जर तो रोज 2 तास बघत असेल तर उद्या 1 तास 40 मिनिटांवर आणा. 30 मिनिटे स्क्रीन आणि 30 मिनिटे मैदानी खेळ असा समतोल ठेवा. 2. डिटॉक्स झोन तयार करा. घरात असे काही कोपरे किंवा वेळ निश्चित करा जिथे कोणाकडेच फोन नसेल. विशेषतः जेवताना आणि झोपण्यापूर्वी 1 तास पूर्ण घरातून मोबाईल हद्दपार करा. लक्षात ठेवा, मुलं आपल्याला ऐकत नाहीत, तर मुलं आपलं निरीक्षण करतात. तुम्ही स्वतः फोन बाजूला ठेवल्याशिवाय ते ऐकणार नाहीत. 3. बोर्डम हे वरदान आहे. अनेक पालकांना वाटतं की मुलाला सतत काहीतरी कामात गुंतवून ठेवावं, पण मुलाला बोर होऊ द्या. जेव्हा मूल रिकामं बसतं तेव्हाच त्याची कल्पनाशक्ती म्हणजे क्रिएटिव्हिटी जागी होते. तो कागदाची विमानं बनवेल किंवा खिडकीतून पक्षी बघेल. त्याला सतत एंटरटेन करण्याची जबाबदारी तुमची नाही. 4. तुमची नाही म्हणजे नाहीच असायला हवं. सर्वात महत्त्वाचा नियम, जर तुम्ही एकदा नाही म्हटलं तर मग त्याने कितीही रडून गोंधळ घातला तरी तुमचा निर्णय बदलू नका. जर तुम्ही एकदाही वाकलात तर मुलाला समजेल की पुढच्या वेळी फक्त थोडं जास्त रडावं लागेल.
तुमची ही ठाम वृत्तीच मुलाला शिस्त शिकवेल. 5. पर्यायी आनंद द्या. फोन काढून घेतल्यावर मुलाला काय करायचे हे सुचत नाही. त्याला सायकलिंगला न्या, घरात त्याच्यासोबत कॅरम खेळा किंवा त्याला एखादं छोटं घरकाम द्या. त्याला स्क्रीनपेक्षा व्यक्तींमध्ये जास्त आनंद मिळेल असं वातावरण तयार करा. मोबाईल हा मुलांसाठी बक्षीस असू शकतो, पण हक्क नाही. जर त्याने काही चांगलं काम केलं, अभ्यास वेळेवर केला, तर त्याला 10-15 मिनिटे फोन बोनस म्हणून द्या. पण रडतोय म्हणून फोन ही चूक कधीच करू नका. पालकत्व हे सोपं नसतं, पण आपण घेतलेला आजचा एक कडक निर्णय उद्याच्या सशक्त पिढीचा पाया रचणार आहे. पुढच्या भागात आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. तो म्हणजे वाचनाची आवड आणि अभ्यासाची गोडी. तुमचं मूल पुस्तकांचा मित्र कसं बनेल हे आपण पुढच्या भागात पाहू. फायद्याचं बोला या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मुलाचा मोबाईलचा वेळ किती आहे? कमेंट्समध्ये प्रामाणिकपणे नक्की कळवा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा फायद्याचं बोला.